नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. कोयना पाणलोट क्षेत्रात ढगफुटी सदृश्य पाऊस. आज सायंकाळी 5 वाजता धरणाचे दरवाजे आणखीन वर उचलणार. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. कोयना पाणलोट क्षेत्रातील छत्रपती शिवाजी महाराज जलसागरासह परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळत आहे. त्यामुळे कोयना धरणातील पाणी पातळीत ही मोठी वाढ होत आहे. पावसामुळे ओढे, नाले, नद्या दुतडी भरून वाहू लागले आहेत. कृष्णा, कोयना नद्यांच्या पाणी पातळीत ही मोठी वाढ होत आहे. दरम्यान धरणातील पाणी पातळी नियंत्रणासाठी धरणाचे दरवाजे आज शुक्रवारी दिनांक 31 रोजी सायंकाळी 5 वाजता 1 फुटावरून 2 फुटांपर्यंत उचलण्यात येणार आहेत. धरणातून 10,630 क्युसेस तर पायथा वीजगृहातून 1,050 क्युसेस असा 11,680 क्युसेस विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे. कोयना नगरच्या छत्रपती शिवाजी महाराज जलसागर पाणलोट क्षेत्रात पहाटे 3 वाजल्यापासून ढगफुटी सदृश्य पावसाने हजेरी लावली आहे. सकाळी 8 वाजेपर्यंत कोयना नगरला 121 तर नवजाला 174 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसाची मुसळधार कायम असल्याने धरणातील पाणी पातळीत वाढ होत आहे. अजूनही पावसाचे दिवस बाकी आहेत. त्यामुळे कोयना धरण व्यवस्थापनाकडून धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी काल गुरुवारी सायंकाळी 5 वाजता धरणाचे 6 वक्र दरवाजे 1 फुटाने उघडून 5,079 क्युसेस विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आला. मुसळधार पावसाने नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ होत आहे. त्यातून धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळेही नद्यांची पाणी पातळी वाढून पाणी पात्राबाहेर येत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी कामाव्यतिरिक्त विनाकारण घराबाहेर पडू नये. जिथे भूस्खलन होण्याची शक्यता आहे अशा ठिकाणच्या नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. नदीपात्राच्या परिसरात जाऊ नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.